सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. माझे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत, बेस्ट ऑफ द फ्रेंड्स, ते मला भेटावेत असं मला वाटलंय आणि ते त्याच दिवशी भेटले नाहीयेत असं कधीच झालं नाहीये. हे माझ्या बाबतीत मी नोटीस केलं. हे मला होतच. माझ्या मुलांना तर आम्ही फोनला हातही लावू देत नाही, इतकं फोन पासून त्यांना आम्ही लांब ठेवलंय. म्हणजे ऐकलं तर लोकांना आश्चर्य वाटतं, पण हो, आम्ही मोबाईल नाही वापरायला देत मुलांना. टीव्हीही नाही आमच्या घरी. घरात एखादी पाल आली तर पटकन बायका घाबरतात. तर ते काही माझ्या मुलीनी करू नये, तिला त्या गोष्टीची भीती वाटू नये म्हणून मी पालीला सुद्धा हात लावून दाखवतो तिला की माझ्या मुलांनी सोशल मीडियावर येऊच नाही असं मला वाटतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड जेन्युइन. इफ गिव्हन अ चॉईस, मी ऍक्टर नसतो तर मी सोशल मीडियावर नसतो. पण कसा मला लोकशाही विषय आदर नाहीये, कसा बाबासाहेबांचं संविधान आहे त्याचा मी अनादर करतोय, अशा प्रकारचं लोकांनी ती गोष्ट पुढे नेली. कारण जेवढे बाबासाहेब तुम्हाला तुमचे वाटतात तेवढेच मी ब्राह्मण जातीतला असलो तरी ते मला पण माझेच वाटतात. कारण एखाद्या अभिनेत्यांनी आपल्या मुलाचं नाव हे ठेवलं म्हणून त्याच्यावर जे हे होतं, सो ते स्वातंत्र्य नाहीये, कोणालाच नाही. आणि आता अतुल दादा जेव्हा गेला किंवा रतन टाटा सुद्धा जेव्हा गेले तेव्हा त्यांचे सगळ्यांचे पास्ट तुम्ही खोदून काढता. त्यांची पहिली प्रेमिका कोण होती, त्यांची गर्लफ्रेंड कोण होती, मग त्यांनी लग्न का नाही केलं. हाऊ डज दिस मॅटर? एवढ्या मोठ्या माणसाविषयी तुम्ही इतक्या फुटकळ गोष्टींबद्दल सोशल मीडियावर टाकता आणि चर्चा करता. मी चाळीत राहिलोय. मी आमच्याकडे मोठा नाला आहे अजूनही, त्या नाल्यात उतरून आम्ही बॉल काढायचो क्रिकेट खेळताना पडलेला. माझ्या सगळ्या जाती धर्मातले मित्र मैत्रिणी आहेत. म्हणजे असा विचार करून आपण कधीच मैत्री करत नाही ना की मी या जातीचा आहे तर ह्याच लोकांची मी मैत्री करेन. मला शिव्यांनी तर अजिबातच फरक पडत नाही. मी तर अनेकदा हेही करतो की आणखीन शिव्या द्या, एवढं संपलं का तुमचं शिव्यांचं भांडार, आणखीन द्या. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मी आज तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आले, 7व्या मुलीची 7वी मुलगी. आणि छान सरप्राईज आपल्या सोबत आहे की ज्या केदार बद्दल बऱ्याचदा चर्चा व्हायची की केदार येईल, कुठे आहे, काय आहे, गूढ होतं बऱ्यापैकी, आणि त्या भूमिकेत आता आपल्या लाडक्या अभिजित दादाने एंट्री मारली आहे. कसं आहेस? मी मस्त आहे, फर्स्ट क्लास. पण हे आमच्यासाठी सरप्राईज होतं आणि मालिका प्रचंड काय म्हणतो आपण, एक लीप आलाय मालिकेत, सगळं छान ट्विस्ट अँड टर्न्स आणि खूप वेगळा विषय. आपल्याकडे झी वरती अशी वेगळी मालिका या आधी म्हणतो आपण पाहिली नव्हती. खूप वेगळा विषय आहे. आणि तू पाहत होतास का मुळात ही मालिका? नाही, माझ्या घरी केबलच नाहीये. कारण माझी मुलांना खूप टीव्ही बघण्याची सवय लागू नये म्हणून आम्ही ठरवून गेल्या 2-3 वर्षापासून, जेव्हापासून त्यांचा अभ्यास जास्त सुरू झालाय तेव्हा, अजूनही लहानच आहेत ती, पण तरी त्यांनी अभ्यास करावा आणि उगाच जे येतंय टीव्हीवर ते सतत बघत राहू नये म्हणून आम्ही केबल ठेवलंच नाहीये घरात. कारण त्यांना सवय लागू शकेल असं आम्हाला वाटत होतं. कारण जेव्हा आमच्याकडे केबल होतं तेव्हा काही कारण नसताना एखादं चॅनल लावून बसलोय, इधर आम्ही किंवा मुलं, सो ते आम्हाला नको होतं म्हणून आम्ही कोऑर्डिनेटली बोलून एकमेकांशी, मुलांशी केबल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे घरी पाहिलं जात नाही, आम्ही मोबाईलवर बघतो, मी आणि बायको. त्यामुळे थोडाफार एक अंदाज होता की काहीतरी वेगळं आहे या मालिकेत. हो 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 हो. सो काय असा पॉइंट होता की जिथे म्हटलं की हो मी करतो केदार? एकतर आयरिस प्रोडक्शन सारखं प्रोडक्शन, त्यामुळे अगदी डोळे झाकून काम करावं असं हे प्रोडक्शन आहे. याआधी मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि अतिशय मित्र म्हणावा असे सगळे इकडे लोक आहेत. सो एकतर प्रोडक्शन हाऊस, झी मराठी सारखं चॅनल, आणि या मालिके म्हणजे मुलांनी बघितली नसेल तरी मी मालिका बघितली होती अधनमधनं. आणि कारण ऐश्वर्याताई माझी आवडती अभिनेत्री यात आहे आणि ती गूढ कथा आहे हे मला माहिती होतं. कारण राक्षस, देवी आणि मग त्यांच्यातलं आत्ताच्या काळातले म्हणजे त्यांच्या आत असलेले देव आणि राक्षस अशा पद्धतीची ती जाणारी स्टोरी आहे.
सो ती अतिशय गूढ कथा आणि त्यात काहीतरी करायला मिळणार आहे आपल्याला म्हणल्यानंतर काय असेल हे जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं अतिशय पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, कारण मी गेला बराच काळ निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं आहे बऱ्याच मालिकांमधनं. रादर मध्ये एक फिल्म पण मी केली जी आता रिलीजला आहे, त्यात पण मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं आहे. त्यामुळे मला असं काहीतरी पॉझिटिव्ह करायचं होतं जे मला अदरवाईज पण प्रेक्षकांकडनं सतत ऐकायला मिळतं की अरे तू इतका चांगला दिसतोस, कशाला खलनायकाच्या भूमिका करतोस. सो तो खरं तर आमचा चॉईस नसतो. जे आम्हाला ऍज अन ऍक्टर चॅलेंजिंग रोल आला तर तो नाही म्हणण्यासारखं ते नसतं, त्यामुळे तो ऑब्व्हियसली ऍक्सेप्ट केला जातो. पण हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, बऱ्याच काळानंतर असं काहीतरी मला करायला मिळणार आहे. आता तरी ते पॉझिटिव्ह आहे, पुढे ते कशा अनुषंगाने जाणार आहे माहित नाही, कारण डेली सोप आहे शेवटी. पण लॉंग अवेटेड कॅरेक्टर होतं हे मला इकडे आल्यानंतर कळलं की आमचे दिग्दर्शक आहेत जयंत पवार, त्यांनी सांगितलं की बऱ्याच काळापासून लोक विचारतायत केदार कधी येणार, येणार नाही येणार किंवा काय होणार आहे. आणि नंतर मग काम करायला लागल्यानंतर इतर ऍक्टर्स कडनं पण कळलं, माझ्या बायकोचा रोल करते तिनेही सांगितलं की सतत आम्ही कुठेही गेलो तर केदार विषयी विचारतात की केदार येणार आहे का, तुझा नवरा कधी येणार, मग तो कसा येणार आहे, काय येणार आहे, कोण ऍक्टर आहे. सो दॅट वेट इज आय थिंक ओव्हर, आणि तो केदार मी आहे, ते कॅरेक्टर मी करतोय आता. आणि आता तरी ते खूप पॉझिटिव्ह आहे आणि आय होप ते पॉझिटिव्हलीच पुढे जाईल. आणि मला ज्यांनी गेली 26 वर्ष माझ्या घरापासून लांब ठेवलं होतं आणि माझ्या बाबतीत काय 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 झालंय ते बघणं हा अतिशय रंजक असा प्रवास पुढचा असणार आहे. बापरे, बरं ते शतग्रीव आलाय आणि मग आता ते काय म्हणतो आपण ते नवीन युद्ध होणार की कोण जिंकणार काय, हे सगळं खूप म्हणजे एक निर्णायक क्षण आहे ज्याची सगळेजण वाट पाहत आहेत. पण खूप काय म्हणतो अनाकलनीय अशा गोष्टी घडतात या मालिकेमध्ये. आणि त्यात आपण बोलतो पण मालिकेत पण की असं खरंच असतं का नसतं काय माहित नाही, कारण की अविश्वसनीय आहे सगळं आणि अनबिलिव्हेबल आहे. तर तुझ्या घरी तुझी मुलं आम्ही पाहतो की तुझं सोशल मीडियावरती मी करते तुला फॉलो खूप आधीपासून, त्यामुळे मला माहितीये की तुझ्या पद्धतीने तुझ्या दोन्ही मुलांना वाढवतोस ते खूप कमाल आहे. म्हणजे एका ठिकाणी तुझं सोशल मीडिया पाहताना मला काय वाटतं की जो काळ मी कधी पाहिलाच नाहीये आमच्यासारख्या मुलांनी, तो काळ पण दिसतो, जुन्या आठवणी. आणि आता तुझ्या घरी जी नवीन पिढी वाढतीये त्याला तू कसं वाढवतोयस हेही कळतं. म्हणजे कधीतरी तुझा मुलगा एखाद्या कार्डसाठी हट्ट करत असतो, ज्या कार्डमध्ये इतके पैसे लागतात वगैरे, खूप आधीची गोष्ट आहे, मी असंच रॅन्डम खूप आधी पाहिलेलं आहे. तर तुझ्या घरी असं गोष्टी सांगणं वगैरे हा प्रकार घडतो का? कारण की तुझं आणि मुलाचं बॉन्डिंग साधारण आम्ही बघतो, पण ऑफस्क्रीन मला विचारायचं की अशा पद्धतीच्या गोष्टी खूप सांगणं वगैरे हे नाही मी केलंय, पण रोज त्यांना झोपवताना मी गाणं म्हणतो. हा, आणि अदरवाईज मुलांची आम्ही खूप मॅच्युअर्डली बोलतो, म्हणजे मीही आणि माझे बायकोही. रादर आज दिवसभरात काय झालं किंवा टीव्हीवर काही एखादी न्यूज बघितली, टीव्हीवर म्हणा किंवा सोशल मीडियावर, सो त्याविषयी त्यांना कळेल अशा भाषेत सांगितली ती गोष्ट. कारण मुलं आजकाल तुम्ही कितीही मोबाईल त्यांच्यापासून लांब ठेवा, टीव्ही लांब ठेवा, तरी ज्या गोष्टी कळायच्या, म्हणजे माझ्या मुलांना तर आम्ही फोनला हातही लावू देत नाही, इतकं फोन पासून त्यांना आम्ही लांब ठेवलंय. म्हणजे ऐकलं तर लोकांना आश्चर्य वाटतं, पण हो, आम्ही मोबाईल नाही वापरायला देत मुलांना. टीव्हीही नाही आमच्या घरी, म्हणजे टीव्ही आहे पण त्यांना अगदीच काही कार्टून बघायचं असेल किंवा ह्या गोष्टींना बंदी नाही. डिस्कव्हरी चॅनलवर काही चांगली टेलिफिल्म असेल तर ती दाखवायची त्यांना, किंवा हॉटस्टारवर कार्टून्स बघायची डिस्नेची. सो हे सगळं आम्ही देतो करायला, पण ते बाय चॉईस असतं आणि तो आमचा चॉईस असतो. सो कुठल्याही गोष्टीवर आजूबाजूच्या घडणाऱ्या अत्यंत मॅच्युअर्डली त्यांच्याशी बोलणं आणि तो जो संवाद आहे ना, तो सुसंवाद घडणं खूप आवश्यक आहे. सो हे मी तर करतोच, पण हे माझ्यापेक्षा माझ्या बायकोचा हा कटाक्ष असतो की त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांच्यामधलं बॉन्डिंग आणि आपल्या चौघांमधलं बॉन्डिंग हे खूप चांगलं असलं पाहिजे. सो ह्या अनुषंगाने आम्ही खूप गप्पा मारतो त्यांच्याशी आणि त्यांना ना वेगवेगळे अनुभव देण्याचा प्रयत्न करतो, जे ह्या वयात आवश्यक असतो. म्हणजे मोर दॅन मोबाईल किंवा रीलवर ते स्क्रोल करून जे काही बघतात त्यापेक्षा प्रत्यक्ष गावाला नेणं किंवा पोहायला नेणं किंवा झाडावर चढवणं, गाई गुरांशी खेळायला देणं, किंवा मी किड्या मुंग्यांची पण त्यांना भीती वाटू नये. म्हणजे आता घरात एखादी पाल आली तर पटकन बायका घाबरतात, तर ते काही माझ्या मुलीनी करू नये.
म्हणजे तिला त्या गोष्टीची भीती वाटू नये म्हणून मी पालीला सुद्धा हात लावून दाखवतो तिला की इतकं इझी आहे, ती काही चावत नाही. एखादी गोष्ट कुत्रा अनोळखी आहे समजा, सो तो चावणार आहे तर त्याच्यापासून जरा आधी फ्रेंडली व्हा, त्याला चुचकारा, जवळ आला की मग फ्रेंडली व्हा त्याच्याशी. पण पाल किंवा झुरळ किंवा ह्या अशा गोष्टी आहेत त्यांना घाबरायची काही गरज नसते. सो ह्या लहान लहान गोष्टीतनं पण त्यांना वेगवेगळे अनुभव देऊन आपण जगण्यासाठी तयार करू शकतो असं मला वाटतं. सो ते बेसिक एक्सपिरियन्सेस त्यांना आम्ही देत असतो. आणि बाकी ज्या बेसिक गोष्टी वगैरे असतात तर त्या बकायदा आपल्या घरी सांगितल्या जातातच. सो ते एनिवेज करतो. म्हणजे प्रत्येकाने आपल्या वाट्याचे अनुभव घ्यायचे, तसे त्यांना त्यांच्या त्यांच्या वयात त्यांच्या वाट्याचे अनुभव घ्यायला तू देतो. पण आपल्या मालिकेमध्ये ना असं असतं की इन्स्टिंक्ट मिळतात किंवा आधीच काहीतरी पूर्वसूचना मिळतात आणि म्हणजे असं नेत्राला मिळायच्या, आता तिच्या मुलीला मिळत आहे. सो हे सगळं जे आहे ते आपल्या सोबत पण कधी कधी घडलेलं असतं. आपली एक इनर पॉवर असते, एक अंतर्मन असतं जे काहीतरी सांगतं आणि नेमकी ती गोष्ट बरोबर घडते. असं तुझ्या बाबतीत कधी झालंय की माझ्या मनाने मला हे सांगितलंय आणि ही गोष्ट घडलीये असं? माझे जे बेस्ट फ्रेंड्स आहेत, बेस्ट ऑफ द फ्रेंड्स, ते मला भेटावेत असं मला वाटलंय आणि ते त्याच दिवशी भेटले नाहीयेत असं कधीच झालं नाहीये. हे माझ्या बाबतीत मी नोटीस केलं. हे मला होतच की मला खूप डेस्परेटली भेटायचं एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला, आणि इधर ते भेटतात किंवा त्यांचा फोन येतो आणि काहीतरी करून त्यांच्याशी रिलेटेड जे असतं ते होतं माझ्या आयुष्यात. हे मी खूप नोटीस केलंय. सो ते नक्की होतं की भेटावं असं वाटण्याचा विचार करावा आणि ते माणूस भेटावा आपल्याला. आणि आपल्या मालिकेमध्ये अध्यात्माची पण एक कास धरलेली आहे. तू किती आध्यात्मिक आहेस किंवा डे टू डे लाईफ मध्ये जगस, कारण आता रोज माहित नाही मला की किती जण पोथ्या उघडून बसायचे. प्रत्येकाचा एक वेगळा मार्ग असतो त्याचा अध्यात्माचा, आणि तो कुणी कामात ना करतं, कुणी जप करून, कुणी मेडिटेशन. तुझा काय आहे? लहानपणापासून स्तोत्र आपल्या सगळ्यांच्या घरात मुखोद्गत असतात आपल्याला. सो दर वेळेला घरी बसून ते केलंच जाईल असं नाही. खरं तर करायला हवं. मेडिटेशन म्हणून म्हणा किंवा मानसिक स्थैर्यासाठी, शांततेसाठी ते करायला हवं असं माझं मत आहे. पण ते दरवेळेला या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण हल्ली आपण सगळे ट्रॅफिक विषयी खूप बोलतो किंवा आपण खूप प्रवास करतो त्या अनुषंगाने. सो आपल्याला जे येतंय, जे मुखोद्गत आहेत आपल्याला जी स्तोत्र, ती त्या ट्रॅफिकमध्ये एकमेकांना शिव्या घालण्यापेक्षा ड्राईव्ह करताना ती म्हटली तर तेही होऊन जातं, जे मी करतो. म्हणजे गणपती स्तोत्र असेल, गणपती अथर्व शीर्ष असेल किंवा मारुती स्तोत्र असेल, ते ड्राईव्ह करता करता ही कितीही वेळा म्हणू शकतो. म्हणजे त्याला काही निर्बंध नाहीयेत. सो ते मी करतो. आणि अदरवाईज मुलांबरोबर वेळ घालवणं, त्यांच्याबरोबर चित्रकला, किंवा मला स्वतःला पेंटिंग खूप आवडतं. सो ते माझ्यासाठी मेडिटेशन असतं घरी असताना. जो अदरवाईज वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो तेव्हा. किंवा जुनी गाणी ऐकवणं, मला स्वतःला खूप आवडतात जुनी गाणी, त्यामुळे ती मुलांना त्याची सवय लागली आहे आता. म्हणजे आमच्या घरी FM तर 24 तास चालू असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. सो म्युझिक सुरू झालं तरी मल्हार गाणं ओळखतो. सो ही गोष्ट मला खूप आवडते आणि आम्हाला दोघांनाही खूप छान वाटतं, म्हणजे माझ्या बायकोला आणि मला, की जुन्या गाण्यांमध्ये जे शब्द होते, जे ताल होते किंवा ज्या ट्यून्स होत्या, त्यांना जगण्याचं सार होते असं मला. लिरिक्स त्यांचे ते तर हो. सो तेच शब्द म्हणजे त्या गाण्यांचे. सो त्यात खरा जीव होता, त्यात इमोशन्स होती. मग तो आनंद असेल, दुःख असेल, राग असेल, प्रेम असेल. सो ते त्या अनुषंगाने गाणी आम्ही त्यांनी ऐकावी अशी आमची खूप, मला तर दोघांपैकी कोणीतरी गायक व्हावं अशी खूप इच्छा आहे. कारण मला व्हायचं होतं गायक, पण मी ते शिक्षण नाही घेऊ शकलो गाण्याचं. सो आता त्यांच्या अभ्यासामधनं आणि त्यांची आवड पण बघतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांच्यावर थोपवत नाही. मोबाईल नाही वापरायचा आणि टीव्हीचा खूप वापर नाही, एवढंच फक्त थोपवलंय आम्ही त्यांच्यावर. बाकी त्यांना हवं ते त्यांच्या चॉईसनुसार आम्ही हे करतो. सो आता त्यांना गाण्यापेक्षा पेंटिंग मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तो त्या क्लासला आम्ही घातलंय. पण त्यांनी गाणं शिकावं अशी खूप इच्छा होती, पण ते आता निदान प्रत्येक बरा गाणारा हा गायकच झाला पाहिजे असं नाही. सो एखाद्यानी चांगला श्रोताही जर ते झाले तरी मला आवडेल. होईल नक्कीच. आणि काही ना काहीतरी उपजत असतंच आणि तुझ्यात ना झिरपलंच असेल काहीतरी. राधा उत्तम पेंटर होईल असं मला वाटतं, कारण तिचा हात खूप छान आहे. जर समजा राधा मोठी झाली, सोशल मीडियावरती आली, तर ही क्लिप लावून आणि राधाचे पेंटिंग्स हेही होणार पुढे जाऊन, की बाबांनी सांगितलेलं आणि मी झाले. करेक्ट. मी अगदी खरं सांगू का, पण माझ्या मुलांनी सोशल मीडियावर येऊच नाही असं मला वाटतं.
टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड जेन्युइन. कारण एकंदरीत जे सोशल मीडियावर सध्या चाललंय ते मला खूप न आवडणारी ती गोष्ट आहे. आता ऍक्टर आहे, प्रमोशन्स व्हायला पाहिजेत, आपण ज्या कलाकृती करतो त्यांची, म्हणून मी फक्त सोशल मीडियावर आहे ऍक्टिव्ह. अदरवाईज नाही. म्हणजे मला इफ गिव्हन अ चॉईस, मी ऍक्टर नसतो तर मी सोशल मीडियावर नसतो. कारण ज्या प्रकारचं ट्रोलिंग होतं किंवा आपण एखादी गोष्ट टाकल्यानंतर ते कुठल्या थराला जाऊ शकतं. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मी इतक्यातच बिग बॉस जेव्हा चालू होता आता सीझन 5, तेव्हा सूरज बद्दल मी एक पोस्ट लिहिली होती. त्याचे इतके वेगळे अर्थ काढले. मला त्याचं कौतुक वाटत होतं त्या मुलाचं, की मी अशी पोस्ट केली होती की जे गेली 75 वर्ष आपली लोकशाही आपल्याला देऊ शकली नाही, ते एका रियालिटी शोने आणि टेलिव्हिजननी सूरजला दिलं. सो त्याच्याबद्दल मला त्या मुलाबद्दल कौतुकच होतं. पण कसा मला लोकशाही विषयी आदर नाहीये, कसा बाबासाहेबांचं संविधान आहे त्याचा मी अनादर करतोय, अशा प्रकारचं लोकांनी ती गोष्ट पुढे नेली. सो मी एक्सप्लेनेशन देत बसत नाही कोणालाही, कारण मला माहिती असतं बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी काय आहे, मी कुठल्याही जातीचा असलो तरी. त्यामुळे मला ते एक्सप्लेनेशन कोणाला द्यावंसं वाटत नाही. पण मला दुःख होतं की अरे मी फक्त ह्या जातीचा आहे म्हणून मी त्यांचा अनादर करीन किंवा दुस्वास करत असेन, हे तुम्ही शिव्या देऊन जर मला सांगत असाल तर मला दुःख होतं त्या गोष्टीचं. कारण जेवढे बाबासाहेब तुम्हाला तुमचे वाटतात तेवढेच मी ब्राह्मण जातीतला असलो तरी ते मला पण माझेच वाटतात. कारण त्यांनी दिलेलं संविधान तेच शिरसावंद्य मानून मी चाललोय ना. मी त्याच देशात राहतोय ज्या देशात सगळ्यात मोठी लोकशाही आहे. माझं म्हणणं त्या बाबतीत एवढंच होतं की जी समानता लोकशाहीनी सूरज सारख्या गावातल्या असलेल्या मुलाला पण देणं अपेक्षित होतं, ते नाही मिळालं ना त्याला. ती नाही मिळाली समानता. सो मला तेवढंच म्हणायचं होतं. पण ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं किंवा एखाद्या अभिनेत्यांनी आपल्या मुलाचं नाव हे ठेवलं म्हणून त्याच्यावर जे हे होतं, सो ते स्वातंत्र्य नाहीये, कोणालाच नाहीये. आणि ते फक्त ऍक्टर्सना असं नाही, ते कोणालाच नाहीये, ते पॉलिटिशियन्सना नाहीये, ते कोणालाच नाहीये. त्यामुळे मी गिव्हन अ चॉईस मी सोशल मीडिया, म्हणजे आता अतुल दादा जेव्हा गेला किंवा रतन टाटा सुद्धा जेव्हा गेले, तेव्हा त्यांचे सगळ्यांचे पास्ट तुम्ही खोदून काढता. त्यांची पहिली प्रेमिका कोण होती, त्यांची गर्लफ्रेंड कोण होती, मग त्यांनी लग्न का नाही केलं, हाऊ डज दिस मॅटर. एवढ्या मोठ्या माणसाविषयी तुम्ही इतक्या फुटकळ गोष्टींबद्दल सोशल मीडियावर टाकता आणि चर्चा करता. सो ह्या गोष्टी खूप त्रासदायक आहेत आणि मला खूप वाईट वाटतं, खूप संताप होतो माझा. त्यामुळे मुलांनी माझ्या नाही ते आले सोशल मीडियावर तर मला खूप आवडेल. तू ज्या पोस्ट बद्दल बोललास ना, मला हे ट्रोलिंग, मी ती पोस्ट पाहिलेली पण मी कमेंट्स पाहिल्या नव्हत्या, त्यामुळे मी पाहिला तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होता तुझ्या पोस्टचा. कारण ती फक्त तुझ्या फीडवर नेहमी लोक कधीही उचलून टाकतात. त्यामुळे तुझी पोस्ट इतरांनी टाकलेली मी स्वतः पाहिली आहे की, आणि ती त्याच्या फेवर मध्ये टाकले की चांगल्या बाजूने. त्यामुळे त्याची चांगली बाजू पण मी पाहिली आहे. आणि तू म्हणालास ते मला पटलं की कुणालाही स्वातंत्र्य मिळालंय, म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार होतोय जवळपास, की कुणीही उठतंय आणि तुमच्यावरती गालबोट लावायला तयार आहे. तर हेच आहे की लोकांनी थोडंसं भान बाळगायला हवं. खूप भान बाळगायला हवं असं वाटतं. म्हणजे अशाच शिव्या जर तुम्हाला कोणीतरी दिल्या, तुम्हाला एक काहीतरी विशिष्ट म्हणायचंय पण त्याचा वेगळाच अर्थ कोणीतरी काढला आणि त्याच्यावरून तुम्हाला आई बहिणीवरनं तुमच्या मुलांना बोलले, सगळ्यांना घाण 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 बोलले, तर तुम्हाला कसं वाटेल? हा डोळे मिटून शांत बसा आणि विचार करा ना की तुम्हाला एक काहीतरी नाव वाटलं आपल्या मुलाचं ठेवावं आणि ते दुसऱ्याला वाटलं की किती घाणेरडं नाव आहे आणि म्हणून त्यांनी तुम्हाला वाटेल तसं ट्रोल केलं. तुम्हाला कसं वाटेल? माझा मुलगा आहे, मी प्रेमाने आनंदाने काहीतरी विचार करून त्याचं नाव ठेवलंय, तुम्ही कोण आहात त्याच्यावर बोलणारे? त्याला नाव ठेवण्याचा तुम्हाला काहीच हक्क नाहीये. हे काय, आणि तू म्हणालास ते मला अत्यंत पटलं की बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या तरी एका जातीपुरते नाहीये, ते आपल्या सगळ्यांचे. त्यांना एका जातीपुरतं मर्यादित ठेवण्यापेक्षा त्यांनी सगळ्यांसाठी केलं. म्हणजे तो भेदभाव त्यांनी कधीच नाही केला, तो आपण का करायचा. खूप मला ना तुझ्याशी बोलताना खूप गोष्टी रिलेट होतात. अरे म्हणजे माहित नाही का, पण होतं एक. आणि मी सांगू का, मी चाळीत राहिलोय, मी वयाची 30 ते 33 वर्ष चाळीत राहिलोय. मी माझं घर जे अजूनही आई बाबाच्याकडे राहतात ते 2 मुसलमान फॅमिलीज आहेत, त्यांच्यामध्ये आमचं घर आहे आणि आमच्या इकडे दलित वस्ती आहे समोर. म्हणजे आम्हाला ना आमच्या आईवडिलांनी तसं कधी वाढवलं ना आम्ही तसे कधी वाढलो. म्हणजे मी आमच्याकडे मोठा नाला आहे अजूनही,
त्या नाल्यात उतरून आम्ही बॉल काढायचो, क्रिकेट खेळताना पडलेला. त्यात सगळी मुलं असायचो आम्ही. त्यामुळे ही यांची वस्ती आहे, हे मुसलमान आहेत, हे आणखीन कोणी आहे, असे विचारही आमच्या मनाला कधी शिवले नाही. माझ्या सगळ्या जाती धर्मातले मित्र मैत्रिणी आहेत. म्हणजे असा विचार करून आपण कधीच मैत्री करत नाही ना, की मी या जातीचा आहे तर ह्याच लोकांची मी मैत्री करेन. किंवा आम्ही घरी जाऊन शीरखुर्मा पण खातो, बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आम्ही शुभेच्छा पण देतो. असं म्हणजे मी यालाही जाऊन आलेलो शिवाजी पार्कला. त्यामुळे ना अशा गोष्टी ना माझ्या आई वडिलांनी मला कधी अशा शिकवल्या ना त्या डोक्यातही कधी आल्या. तर तुम्ही असं काहीतरी समोरनं बोलून ज्या गोष्टी नसतात डोक्यात त्या एखाद्या माणसाच्या का डोक्यात घालत असाल. माझ्या येणार नाही, मी तेवढं शिकलेलो आहे किंवा मी माझं वय तेवढं नाही की अशा लहान सहान गोष्टींनी मला फरक पडावा, किंवा मला शिव्यांनी तर अजिबातच फरक पडत नाही. मी तर अनेकदा हेही करतो की आणखीन शिव्या द्या, एवढं संपलं का तुमचं शिव्यांचं भांडार, आणखीन द्या, मला काही भूक नाही पडणार आहे मला शिव्या ऐकल्याने किंवा वाचल्याने तुमच्या. पण हे चुकीचं चाललंय, खरंच चुकीचं आहे. बरं, खूप सिरियस झालं आणि खूप गंभीर. मला वाटतं की आपली सांगता तू आहेस, त्यामुळे छोट्याशा गाण्यानी जर तुझी इच्छा असेल तर आपण करू शकतो. येस, याच मालिकेत आता सगळं सांगता येणार नाही मला, पण एक गाणं म्हणजे मी गातो त्यामुळे मला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रमेश सरांची आणि सीमा मॅमची आठवण झाली पटकन. हे गाणं ऐकलं की काय माहिती त्यांचंच एक येतं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, खूप मोकळ्या आणि काय म्हणतो आपण स्पष्ट अशा गप्पा झाल्या. संवादापेक्षा सुसंवाद झाला असं वाटलं. आणि मला आवडेल पुन्हा एकदा भेटायला जेव्हा केदारचं पात्र अजून खुलेल, काहीतरी नवीन ट्विस्ट येईल केदारमुळे किंवा तुझ्या वाट्याला काहीतरी अजून कमाल येईल, त्यावेळेला आपण नक्की भेटून तेव्हा बोलण्यासारखं खूप काही असेल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या नवीन संधीसाठी आणि मला माहितीये तू तोडणार इथे पण. थँक्यू सो मच. थँक्यू.